होते. पावसाळ्याचे दिवस चालू होते. थंड वारा सुटलेला होता आणि आता सकाळचे 8 वाजत आले होते. घराच्या खिडक्या उघड्या होत्या आणि मी सोफ्यावरती बसले होते. आता उठून नाश्त्यासाठी काहीतरी बनवावे हा विचार करत होते. अगोदरच आंघोळ करून घेऊ याचा विचार करत होते. पण आंघोळ करायला आता खूप वेळ लागेल आणि भूक पण मला खूप लागली होती. रात्रीची जेवण माझं काही पोटभर झालेलंच नव्हतं. त्यामुळे ठरवलं पोहे आणि त्यासोबत काहीतरी गरम गरम भजे तळावे. म्हणून मी नाश्त्याची सर्व काही तयारी केली आणि सोबत गरमागरम पोहे आणि भजे खात होते. तेवढ्यातच माझ्या घराची बेल वाजली. मला काही कळलंच नाही. परत एकदा अजून घराची बेल वाजली. मी कोण आला आहे म्हणून स्वतः मनामध्ये बडबडत घरचा दरवाजा काढला. तेवढ्यात माझ्यासमोर एक खूप आणि सुंदर तरुण मुलगा मला दिसला. मी त्याला कोण आहे विचारण्याच्या अगोदरच मी त्याला पाहत होते. तो म्हणाला, मॅडम तुमचं कुरिअर आलं आहे. मी त्या मुलाला पाहण्यामध्येच दंग झाली होती. आता तो काय बोलत आहे त्याच्याकडे माझं काही लक्षच नव्हते. तो परत म्हणाला, मॅडम तुमचं कुरिअर आलं आहे. तेव्हा मी भानावरती आले. मी माझ्यासाठी एक ऑनलाईन साडी खरेदी केलेली होती आणि मला ती लक्षातही राहिले नव्हते. बाहेर जोराचा पाऊस चालू होता. तो पावसामध्ये पूर्ण भिजून आलेला होता. मी त्याला म्हणाले, हो ते माझंच आहे. त्यांनी मला पेन दिला. कोणास ठाऊक त्याला बघितल्यापासून माझ्या मनामध्ये वेगळाच विचार आला आणि मी त्याच्याकडून पेन घेऊन त्याने सांगितलेल्या ठिकाणी सही केली आणि त्याने मला साडीचा बॉक्स माझ्या हातामध्ये दिला. मी घेऊन घरात परत येत होते. तो परत जात होता. तो गाडी चालू करून जाणार होता, पण त्याची गाडी पावसामध्ये भिजत असल्यामुळे काही चालू होत नव्हती. पाऊस काही कमी होण्याचा नाव घेत नव्हता. घरचा दरवाजा उघडल्यामुळे थंड वारा घरामध्ये येत होता. मला थोडी थंडी वाजत होती आणि तो तरी पावसामध्ये भिजत होता. मी त्याला घरातूनच ओरडले, चालू होत नसेल तर पाऊस कमी होईपर्यंत आत घरामध्ये या. आणि त्याला म्हणल्याबरोबर तो लगेच आत घरामध्ये आला. तो पावसात भिजल्यामुळे ओला चिंब झाला होता. मी त्याला कपडे पुसण्यासाठी त्याला टॉवेल हातामध्ये दिला. तो मला म्हणू लागला, थँक्स मॅडम. तुम्ही तर माझं कुरिअर देण्यासाठी एवढ्या पावसात आला आहात. शेवटी मी तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे आणि तुम्ही तेथे बाहेर पावसामध्ये भिजत होता. त्यामुळे ते माझं कर्तव्य आहे की मी तुम्हाला घरामध्ये बोलवावे. तो म्हणू लागला, हो पण असे अनोळखी व्यक्तीला घरामध्ये कोणीही घेत नाही. तुम्ही घेतला त्याबद्दल माझ्याकडून थँक्यू. तो मुलगा खूप गोड असं बोलत होता. मुलाच्या बोलण्यामध्ये खूप हरवून गेले होते. कोणास ठाऊक मला काय होत होते. मी पोहे खात असलेले प्लेट सोफ्यावरच ठेवले होते आणि मी त्याला म्हणाले, नाश्ता करणार का? तो म्हणाला, हो असेल तर खूपच छान, कारण खूप जोराचा पाऊस चालू आहे. मी त्याला म्हणाले, हो ना, खूपच मोठा पाऊस बाहेर चालू आहे. मी त्याला सांगितले, जोपर्यंत पाऊस चालू आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या घरामध्ये बिनधास्तपणे राहू शकता. तो सुद्धा मला हो म्हणू लागला आणि दोघांनी मिळून पोहे आणि भजे खाल्ले आणि खात असताना आम्ही खूप गप्पा मारत होतो. त्यामुळे आमच्यामध्ये आता बोलणे वाढत गेले होते. मी त्याला विचारत होते की तुला पगार किती आहे? तो म्हणाला, सर्व काही कटून मला 20,000 रुपये महिना येतात. आणि तो गावाकडचा मुलगा होता आणि शहरामध्ये नोकरी करण्यासाठी आलेला होता. मी त्याला म्हणू लागले, मी आंघोळ करून घेते, कारण सकाळपासून आंघोळ करावी म्हणत होते, पण मला काही आंघोळ करायला वेळ भेटलाच नाही, कारण आत पाऊस चालू असल्याने खूप आळस येत होता. तो म्हणू लागला की तुम्ही अशा पण खूप छान दिसतात. त्याने माझी पहिल्यांदा स्तुती केली होती. मला त्याची स्तुती केलेली खूप आवडली. मी सुद्धा त्याला म्हणाले, तुम्ही सुद्धा आंघोळ करून घ्या, म्हणजे तुम्हालाही थंडी वाजणार नाही. तो म्हणाला, नको नको, आता थोड्याच वेळात पाऊस कमी होईल. तोपर्यंत मी आंघोळ करायला जात होते. मी घरात एकटीच असल्यामुळे मला काही कोणाची भीती नव्हती. त्यामुळे लक्षातच आलं नाही की माझ्या हातामध्ये टॉवेल घेऊन आंघोळ करण्यासाठी निघून गेले. मी माझ्या हातामध्ये टॉवेल घेऊन आंघोळ करण्यासाठी निघून गेले.
मी आंघोळ करायला गेल्यावरती तो मुलगा तिथे बाहेर सोफ्यावर बसला होता. माझ्या लग्नाचा अल्बम त्याच ठिकाणी ठेवलेला होता आणि मी गेल्यावरती त्याचा अल्बम घेतला आणि तो अल्बम पाहत होता. रोजच्या प्रमाणे टॉवेल घेऊन गेले. आता दुसरं काही घेऊन जायचं ते माझ्या लक्षात राहिलेच नाही. ती माझी रोजची सवय होती. आता बाहेर यावे तर तो मुलगा तिथे बसलेला होता. आता त्याला ओरडायला सुद्धा मला काही जमत नव्हते. मी काय करू आणि काय नाही त्या विचारातच मी मध्ये उभी राहिली. मला त्याला शेवटी ओरडावेच लागले आणि माझे कपडे सोफा सेटवर ठेवलेले होते. त्याला ओरडता त्यांनी मला कपडे आणून दिले. मी त्याच्याकडून पटापट कपडे घेतले आणि नंतर तयार होऊन बाहेर आले. तो मुलगा माझा लग्नाचा अल्बम बघत बसला होता आणि तो म्हणू लागला, तुम्ही लग्ना अगोदर तर सुंदर होताच, पण त्यापेक्षाही आताही खूप सुंदर दिसतात. मी माझा मेकअप करत त्याच्याशी बोलत होते. तो माझ्याकडे चोरट्या नजरेने बघत होता. ते तर मला स्पष्टपणे दिसत होते. तेवढ्यात तो म्हणू लागला, मिस्टर काय करतात? मला काही कळण्या अगोदरच माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि तो पटकन माझ्याजवळ आला आणि माझ्या हाताला धरून तो म्हणू लागला, सॉरी, मला त्याबद्दल काही माहिती नव्हती. मी सुद्धा त्याला इट्स ओके म्हणले. मला काय झालं होतं काय माहिती. तो मुलगा घरात आल्यापासून मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवतच नव्हते. त्याची चोरट्या नजरेने बघत असलेला मला तो दिसत होता. तो मला खूप निरखून बघतही होता. त्याने मला तिथे सोफा सेटवर बसायला सांगितले आणि आम्ही दोघं पण एका सोफावरती समोरासमोर बसलो होतो. तो मला म्हणाला, टेन्शन घेऊ नका, जे झालं ते काहीतरी नशिबात असेल, त्यामुळे आपण त्याला दोष देऊन स्वतःला त्रास करून घेण्यात अर्थ नाही. त्या मुलाने बोललेली प्रत्येक गोष्ट माझ्या मनाला लागत होती. मला आज मात्र माझ्या नवऱ्याची मला खूप कमी भासत होती. मी त्याला बिनधास्तपणे म्हणाले, मला माझ्या नवऱ्याची आज खूप कमी भासत आहे. मी काय करू? माझ्या मनातल्या गोष्टी मला बोलायला कोणीही नाही आणि बोलूनसुद्धा कोणीही मला साथ देत नाही. विधवा असल्यावर ती लोकांची बघण्याची नजर खूप वेगळी असते. त्यांना वाटले ही विधवा आहे, तोंडसुद्धा बघायला नको, जर पहिले तर आपला दिवस चांगला जाणार नाही. या भावनेने लोक जेव्हा माझ्याकडे बघतात तेव्हा मला खूप मोठं पाप करून बसले आहे असं मला वाटतं. मी माझ्या नवऱ्याला खूप वाचवण्याचा प्रयत्न केले होते. त्याच्यासाठी एक नाही अनेक गोष्टींना मला एकटीला सामोरे जावे लागले. तुम्हाला धीर देत म्हणू लागला, मी आहे, तुम्ही काळजी करू नका. मी त्याला म्हणाले, सर्वच लोक असे म्हणतात, पण कामाला कोणी पडत नाही. आणि तो म्हणाला, तुम्हाला जी कोणती साथ हवी असेल तुम्ही फक्त शब्द टाका, त्यासाठी तुमच्यासाठी मी कधीही तयार आहे. तुम्ही म्हणाल ते मी तुमच्यासाठी करू शकतो. हवं असेल तर मी तुमच्यासाठी लग्न करू शकतो, कारण तुमच्यासारखी एवढी सुंदर आणि मोकळ्या मनाची एखाद्याला बायको मिळणे म्हणजे त्याचं नशीबच. मी त्याला म्हणाले, तुम्ही माझ्याजवळ येऊन तरी फक्त 1 तास झाला आहे आणि तुम्हाला माझा थोडा स्वभाव कळणार आहे. माझं गेलेलं आयुष्य ते कसं होतं त्याबद्दल तुम्हाला काहीच कल्पना नाही आणि तुम्ही लगेच माझ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार झालात. तो मला म्हणू लागला, मी कुठलाही कुरिअर बॉय वगैरे नाही, पण तो कुरिअर बॉय चुकून माझ्या पत्त्यावर आला होता आणि मी तुमचं कुरिअर माझ्याजवळच 2 दिवसापूर्वी ठेवून घेतलं होतं. मी तुम्हाला रोज घरासमोरून जात असताना पाहतो. तुम्ही खूप सुशील आणि सुंदर आहात. मला तुम्ही खूप दिवसापासून आवडत होता, पण मी तुम्हाला येऊन डायरेक्ट बोलू शकत नव्हतो. त्यामुळे मला कुरिअर बॉय म्हणून यावं लागलं आणि तुमच्यासोबत मन मोकळेपणाने गप्पा गोष्टी मारायला वेळसुद्धा मिळाला. मी जेवढा विचार करत होतो त्यापेक्षाही तुम्ही मनाने खूप छान आहात. गेल्या 4 महिन्यापासून मी तुम्हाला मनातल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत होतो. तो मुलगा असं म्हणत होता. माझं मन इतकं भरून आलं होतं की मला वाटत होतं माझ्या आयुष्यात मी आता सर्व काही चिंता जाणार आहे. मला माझं विस्कटेलं आयुष्य आता परत मिळणार आहे. मी सुद्धा त्याला मिठ घेतले आणि मला त्याच्याबद्दल खूप आपलंसं असल्याची भावना निर्माण झाली. त्या मुलासाठी मी वाटेल ते करायला तयार होते.
आणि नंतर मला जे माझ्या मागच्या 5 वर्षापासून सुख मिळालेलं नव्हतं ते मुलाकडून आज मला मिळणार असे मला वाटत होतं. माझं प्रेम, माझा नवरा परत आला. मी माझे डोळे झाकून त्याला सर्वस्व अर्पण केले. पण मित्रांनो, नंतर त्या मुलांनी काय केले आणि काय नाही, त्या मुलासाठी मी वाटेल ते करायला तयार होते. पुढील भागामध्ये नक्की सांगणार आहे. आणि आजचा अनोळखी भाग एक तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक